कारण 5 वर्षांनी एखाद्या नोटिसीला जर उत्तर द्यायचं तर पासपोर्ट ऑफिस 5 वर्ष नेमकं काय करत होतं असे प्रश्न आहेत. पासपोर्ट ऑफिस 5 वर्ष निलेश गायकवाडला संरक्षण देत होतं, त्याच्या कुठे पळून जाण्याला वगैरे संरक्षण देत होतं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. परंतु जे पोलीस व्हेरिफिकेशन झालंच नाही, ज्याच्यावर तुम्ही शोकाज नोटीस पाठवली त्याच्यावर तुम्ही 5 वर्ष शांत राहता, आरोपीला बाहेर पळू देऊ जाता, त्याचा पासपोर्ट रिवोक करत नाही. याचा अर्थ पासपोर्ट डिपार्टमेंटने निलेश गायकवाडच्या सगळ्या ज्या कृत्य आहेत त्याला सहकार्य केलं आहे असं म्हणता येईल. सामान्य माणसाला एखादा अक्षर किंवा एखादा शब्द इकडं तिकडं झालं, एक कॅरेक्टर इकडं तिकडं झालं तरी त्याला वर्षानुवर्ष अडवणूक करणारं पासपोर्ट विभाग या अशा मोठ्या प्रकरणामध्ये का शांत राहिला, 5 वर्ष त्यांनी कारवाई का केली नाही, याचा अर्थ महाराष्ट्रातले पोलीस असतील, महाराष्ट्रातले रेव्हेन्यू डिपार्टमेंट असतील, इतर डिपार्टमेंट असतील, त्या सगळ्यांनी याला सहकार्य केलेलं आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्या केली.